ठाण्यात संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। गटईकर चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात अंबिकानगर येथे साजरी करण्यात आली। यावेळी ठाणे महानगरपालिकेकडून संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी अशी मागणी चर्मकार बांधवांनी केली। अंबिकानगर वागळे इस्टेट येथील संत रविदास महाराज चौकात गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी या जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते। यावेळेस नगरसेवक एकनाथ भोईर, ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुखदेव उबाळे, बालाजी कांबळे, पांडुरंग कदम, संतोष जाधव, राजू मोरे, जीवाजी कदम, व्यंकट कांबळे, प्रल्हाद मगरे आदींच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात संत रविदास महाराज यांची जयंती गडकरी रंगायतमध्ये साजरी व्हावी अशी जनतेची इच्छा असून शहरात पुतळा देखील उभारावा अशी मागणी केली। तर एकनाथ भोईर यांनी ठाणे महापालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंतीसाठी आपण प्रयत्नशील असून एखादे स्मारक उभे करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले। सुखदेव उबाळे यांनी संत रविराज महाराज यांच्या पुतळ्यापेक्षा त्यांच्या साहित्याचा अभ्यास होईल असे केंद्र उभारण्यास यावे अशी मागणी केली। दरम्यान जयंतीनिमित्त चर्मकार बांधवांनी अंबिकानगर येथे जोरदार जल्लोष केला। या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी रामधार रंगिले, राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, कलीराम मंडराई, रामलाल चितोले, योगेश गुजर, श्रीराम दिलारे, तुलसीराम दिलारे, एकनाथ दिलारे, देवराज मनसुरे, गोविंद अमकरे, भगवानदास बंधने, सोनू जाटव, प्रदीप बामणे, दीपक मनसुरे, राजकुमार जाटव, रामचंद्र दिलारे, सुभानीय मंडराई, प्रल्हाद दिलारे, शांतीलाल गन्नोरे, महेश मंडराई, राजीवत, देवराई मंडराई, संजय अहिरे, नर्मदा लष्करे, राधेश्याम रंगिले, सुदेश जाटव, राजकुमार लष्करे, राजरात बघेले, दीपक रंगिले, विनोद रंगिले, रामकृष्ण जाटव, रामविलास जाटव, मुरेरा जाटव, अशोक मनसुरे, सोनू जाटव, गौरव अहिरे आदींनी परिश्रम घेतले। समाज बांधव मित्रांना विनंती आहे की 11 वाजता ठाणे सुद्धा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या ठिकाणी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला माननीय ठाणे महापालिकेचे आयुक्त पुष्पमाला अर्पण करणार आहेत आणि तमाम ठाणे शहरातल्या नागरिकांना शुभेच्छा देणार आहेत। तर सर्वांना विनंती आहे की आपण महापालिका या ठिकाणी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये लवकरात लवकर पोहोचावा अशी विनंती करतो। धन्यवाद। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
जिजाऊच्या येऊर अभ्यासिकेत गुंजला वैशाली सामंतचा स्वर. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने ठाणे शहरात गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवण्यात येतात. डोंबिवली येथे जिजाऊच्या वतीने डोंबिवलीत स्वरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचा स्वरसाज लाभणार होता. त्यापैकी वैशाली सामंत यांनी येऊर येथील अभ्यासिकेला भेट दिली. यावेळी आणि 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी वैशाली सामंत यांचे उत्साहात स्वागत केले. काही विद्यार्थ्यांनी वैशाली सामंत यांच्यासमोर समूहगीत व वैयक्तिक गायन सादर केले. या विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये असलेला स्वर निसर्गतः गोड आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडत आहे. शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा यांना मिळत असलेले शिक्षण हे निकोप सुंदर वातावरणातील आहे. जिजाऊकडून मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनी चांगला फायदा करून चांगले विद्यार्थी कसे घडतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिजाऊच्या या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेतून आपलं उज्ज्वल भविष्य घडवलं पाहिजे. जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी लावलेले हे अभ्यासिकेचे रोपटे वटवृक्षात रूपांतरित होऊन ज्ञानार्जनाचा हा वसा नक्कीच चांगले विद्यार्थी घडवतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. एरामध्ये म्हणजे आमच्या काळी काय म्हणजे ते वेगळे इश्यूज होते, वेगळे प्रश्न होते. मुलांचं काम आहे, आपण मुलांवर कॉन्सन्ट्रेट करतोय. अभ्यास करणे, त्यांना शाळेपर्यंत पोहोचवणे किंवा परीक्षेपर्यंत पोहोचवणे आणि आहेत ना ह्याच सगळ्या तुम्ही ज्या गोष्टींबद्दल सांगताय त्याच्या विरुद्ध काहीतरी आज इथे आहे. अभ्यासिका आहे जिथे येऊन आज मुलांसाठी हा उपक्रम राबवला जातोय की जिथे त्यांना निर्धास्तपणे येऊन अभ्यास करता येईल आणि परीक्षेला सामोरं जाता येईल. तेव्हा मला असं वाटतं की जे ही गोष्ट समजून आहेत, जे जाणतात, अभ्यासाचं महत्त्व जाणतात, त्यांना हे करणं अशक्य नाहीये. फक्त करण्याची इच्छा असणं, त्याचं महत्त्व समजून घेणं हीच गोष्ट महत्त्वाची असं मला वाटतं. तर आणि मी एक सांगू का, लहान असताना तुम्हाला सर्वांना हे पटेल की अरे आपण नव्हतो बघा एवढे हुशार. मुलं काय हुशार आहेत माहितीये, त्यांना काय काय माहित नाही, सगळं माहितीये त्यांना. सादरीकरण आणि आपलं ध्येय ओळखणं यासाठी गुरु लागतो असं माझं नेहमी मत आहे. मी एक झुऑलॉजिस्ट आहे, मी मरीन बायोलॉजिस्ट आहे. अभ्यास करताना मला माहित नव्हतं की मी कधीतरी जाऊन गायिका बनेन, पण घडलं ते. तेव्हा आपल्या आयुष्यात वरच्याने काहीतरी वेगळं मांडून ठेवलेलं असतं, पण आपल्या समोर जे ध्येय आहे अभ्यासाचे ते करणं हे आपल्या हातात आहे. आणि माझ्या मते या अभ्यासिकेतली सगळी मुलं ते करतायत याचा मला आनंद वाटतोय फार. कसं आहे ना, तुम्ही बरोबर बोललात, ज्यावेळी ऐका दाजीबा रिलीज झालं त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. तर ते पण मी म्हणेन काम आम्ही खूप मनापासून खूप अभ्यास करून, परत एकदा सांगते की काय आवडेल, काय आम्हाला कशा तऱ्हेने सादर व्हायला आवडेल, हा जवळजवळ 3 वर्ष अभ्यास केल्याचा हा आउटपुट. आणि जो बघा आताही सादरीकरणाचं माध्यम बदलतं. आता आज तुमच्या हातात हे फोन आहेत, त्यावेळी असं नव्हतं. तर असं असतानाही एक केलेलं आम्ही 2003 मध्ये रिलीज झालेलं काम पुन्हा एकदा या माध्यमांद्वारे पुनश्च एकदा लोकांपुढे जात आहे, ते त्यांना आवडत आहे. बरीच जण, आजच सकाळी मला कोणीतरी विचारलं आपका ये नया गाणं आहे का, म्हटलं येस, जिंकलो. त्यांना ते नवीन वाटलं, यापेक्षा अजून मला काय पाहिजे. सो असाच माझ्या श्रोत्यांचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम राहो. आणि ऐका दाजीबानंतर माझ्या करिअरमध्ये खूप छान मला गाणी मिळाली, सगळ्या संगीतकारांकडनं चांगले शब्द मिळाले. एक संगीतकार म्हणून माझ्याकडनं जे काही मला करता आलं या इंडस्ट्रीसाठी ते मी करते. तर मी हेच म्हणेन की हे सगळं श्रेय ना मी माझ्या घरच्यांना आणि माझ्या गुरूंना देईन, माझे जे शिक्षक होते त्यांना देईन, की त्यांनी माझ्यासाठी जो विचार केला तो प्रत्यक्षात आणताना मला नेहमी त्यांची आठवण होत असते. गुरुजी हे तुमच्यामुळे, हे असं सतत होत असतं. पुन्हा एकदा मी या अभ्यासिकेच्या विषयावर येते की अभ्यास करणं हे मग कुठल्याही क्षेत्रात असो, तुमच्याही क्षेत्रात अभ्यासोनी प्रकटावे, हे रामदास स्वामींनी लिहिलेलं वाक्य आहे. मी खरं सांगते, हे मी माझ्या कपाळावर लिहिलेलं आहे की अभ्यास करून, मग ते रेकॉर्डिंगला जायचं असेल तर, कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि कदाचित म्हणूनच आता 21 वर्षाचा झालाय दाजीबा, तरीही तो लोकांना आवडतोय. पुन्हा एकदा वेगवेगळ्या इंटरनॅशनल
कॉन्सर्ट्समध्ये दाजीबा वाजवलं जात आहे, मला बोलावणी येत आहे. सो हे खूप छान आहे आणि ते तितक्याच काय म्हणायचं भान ठेवून आणि जबाबदारीने मी पुढे जायचा त्याच्यातनं प्रयत्न करते. सो थँक्यू तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल आणि सर्व मीडियालाही धन्यवाद की तुम्ही आज हे काही ग्लॅमर नाही आहे इथे, पण हे खरेपण आहे. ते खरेपण तुम्ही टिपताय याचा मला आज खूप आनंद झाला. थँक्यू. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या प्रयत्नाने गरजू महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप. एकनाथ शिंदे हे महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी नेहमी अग्रेसर असतात. त्या अनुषंगाने महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या हेतूने धर्मवीर आनंदी घे स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे गरजू महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 3 विभागातील 530 महिला पात्र ठरल्या असून त्यापैकी 107 महिलांना घरघंटी आणि 77 महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. पुढच्या सत्रामध्ये उर्वरित महिलांना या साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. यावेळी विभागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या, तर माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व महिला वर्ग उपस्थित होते. खरं तर आज खूप आनंद होतोय की मानपाडासारख्या प्रभागामध्ये आज आपण घरघंटी जे शिवणयंत्र वगैरे आहे त्याचं वाटप करतो. धर्मवीर आनंदी घे स्वयंरोजगार ह्या योजनेअंतर्गत आपण ह्या साहित्यांचं आज वाटप करतोय. 8-9 वर्षापूर्वी असंच माझ्या प्रभागात ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण केला होता. त्यानंतर बरेच वर्ष गॅप होता आणि त्यानंतर आता परत एकदा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार ह्या सगळ्या योजनांचा शुभारंभ करतोय आणि प्रभागातील कुठलीही महिला वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी बरेच कार्यक्रम राबवलेले आणि त्याच्यातला हा एक कार्यक्रम आहे. आणि खरं तर खूप आनंद होतो की गरजू लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि आज आपण बघत असाल की एवढी गर्दी आपल्याकडे उठलेली आहे आणि त्या प्रत्येक महिलेपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात अशा अनेक योजना येतील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, पण आज ह्याचा शुभारंभ माझ्या प्रभागात पहिल्यांदा होतो त्याचा मला अत्यंत आनंद होतो. कारण महापालिकेच्या हद्दीतलं पहिलं हे गाव आहे जिथे हा शुभारंभ आपण आजच्या दिवशी केलेला आहे आणि महिलांना सक्षम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या योजना आपण सातत्याने आपल्या प्रभागात करत असतो. आणि आज या ठिकाणी ठाणे महापालिकेचे देखील मी मनापासून आभार मानेल की त्यांनी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये पहिल्यांदाच माझ्या प्रभागात या साहित्यांचं वाटप केलेलं आहे. म्हणून माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत आणि ज्यांना या वस्तू मिळालेल्या आहेत त्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा. मला असं वाटतं की डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनच्या वेळी काही रिजेक्शन आलेले आहेत. कोणाचे वयाचे पुरावे 60 वर्षाच्या वरतील व्यक्तींना आपण हे साहित्य देत नाही आहे आणि कोणाचे स्थानिक वास्तव्याचे पुरावे ह्याच्यामध्ये कमी असतील त्यांचे रिजेक्शन आलेले आहेत. तरी पण मला असं वाटतं की ही योजना कायमस्वरूपी असेल आणि त्या माध्यमातून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच त्यांचा जे अपात्र झालेले आहेत त्यांचा विचार करू आणि त्यांना पात्र होण्यासाठी आपण त्या कागदपत्राची पूर्तता. मला असं वाटतं गेली 1.5-2 वर्ष मुख्यमंत्र्यांनी जेव्हापासून हा कारभार सांभाळलेला आहे त्यापासूनच त्यांनी स्त्री शक्तीला कुठेतरी भरारी द्यावी, त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यांना सक्षम करावं. या माध्यमातून मुख्यमंत्री सातत्याने काही ना काही कार्यक्रम करत असतात. जसं बघायला गेलं तर मला असं वाटतं की STचा बस प्रवास पण त्यांनी आपल्याला हाफ तिकीटमध्ये करून दिला होता आणि आता ज्येष्ठ नागरिकांना पण 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना 3,000 ही रक्कम त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होणार आहे. मुलगी जन्माला आली तर तिच्या पण बँक अकाउंटमध्ये 1 लाखापर्यंतची रक्कम जमा होणार आहे. बचत गटांना पण आपण खेळतं अनुदान देणार आहे. अशा प्रकारे त्यांनी महिलांचा सहभाग या म्हणजे सरकारच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील आहेत आणि त्या माध्यमातून या सगळ्या योजनाचा शुभारंभ आपण करतो. पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी 3 मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभागामार्फत रविवारी 3 मार्च 2024 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित AFP सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.
राज्यात सन 1995 पासून उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दरवर्षी राबवण्यात येते. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये सदर लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.